तर नमस्कार मंडळी, नवीन दिवस नवीन ब्लॉग. तुम्ही म्हणत असताना गाडीत बसून गॉगल लावतोय, काय विषय बाबू भैया राजू कष्टा. नेहमीप्रमाणे आपण गेलो सीएनजी भरायला. सीएनजी भरल्यानंतर गेलो होतो आपण बँकेत. आता एवढे पैसे कमवायचे म्हणल्यावर कुठंतरी ठेवावं लागते ना भाऊ. आता होती चोरी. विमाननगरला गेल्यावर आपल्याला भेटला सॅम. तिथून केलं युवराजला बाय बाय. युवराज म्हणला पुण्यात जरा जपून राहा, कोणी चॉकलेट बिकलेट दिलं तर घेऊ नको आणि नो पार्किंग मध्ये गाडी लावू नका. आणि तेच बोलल्यावरच समोर गाडी आली होती उचलायला, नो पार्किंगच्या गाड्या. नेहमीप्रमाणे आम्ही सॅम आणि मी निघलो पुढं गेल्यावर आमचे काही कामं होते ते फायनल संपवायचे होते. आणि आज संध्याकाळी आपल्याला निघायचं होतं नगरला घरी. आम्ही दोघं मस्त गाणे बिणे म्हणत चाललेलो होतो. साथ साथ खटाके संग संग ओ साथी चल. पुढे गेल्यावर आपल्याला दिसली रोल्स रॉयल्स फुल लाल भडक चाललेली होती. अख्ख्या रस्त्यावर लाल परीनंतर तीच चमकत होती. रस्त्यात जाता जाता आपल्याला दिसलं डिझनीलँड. कोणाला माहिती त्यांनी सांगा. मग फायनली आपण पोहोचलो मार्केटला. आपल्याला घ्यायची होती स्ट्रॉबेरी कुठं भेटतच नव्हती. सगळीकडे नुसते मँगो चालू होते. शेवटी भैया भेटला. भाऊने आपल्याला दिली स्ट्रॉबेरी. या भावात दिली होती. एक नंबर स्ट्रॉबेरी होती, क्वालिटी होती. पहा, तुम्हाला पण माहिती आहे आपल्याकडे फळांचा विषय नसतो. ज्यूस देतो म्हणजे क्वालिटी देतो आपण, ओरिजिनल. आणि स्ट्रॉबेरी आपल्याला काय भावात भेटली ही कमेंटमध्ये नक्की सांगा. त्याला आपल्याकडून स्ट्रॉबेरी ज्यूस फ्री राहील. आणि मागं सॅमनी काळ्या पिशवीत मटण घेतल्यासारखं पिशवी घेऊन चाललेलं होतं, पण मटण नव्हतं त्याच्यात ती कॅनबेरी का काय कोणती बेरी होती माहित नाही. पुढे गेल्यावर बघितला खरबुजांचा थाट. ते जिप्सीचे काय महागडे फुलं असते तिथे खाली सजावायला ठेवलेले होते खरबुजांना. बाई विषयच नाही. मग तिथून पुढे निघालो आपण मार्केटमध्ये. आपल्याला जायचं होतं सदाशिवपेठमध्ये काही कामानिमित्त. पुढं आलं, फुल ट्रॅफिक. सगळं काम संपून आपण गेलो होतो जेवायला. तशा आयला जेवल्याच्या नंतर काही सुचलं नाही. जे जाऊन झोपलो होतो. तर आजचा ब्लॉग कसा वाटला कमेंटमध्ये